श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील खामगाव शहरापासून ऑलमोस्ट 10 किलोमीटर अंतरावर खामगाव बुलढाणा रोडवर वाघडी येथे ऐतिहासिक मारुतीरायांचं मंदिर आहे. तर आज आपण हे मंदिर पाहूया, दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज पाहूयात वाघडीचे प्रसिद्ध जागृत असे मारुतीराया. हा आहे खामगाव बुलढाणा रोड आणि मी आता थोडं कंधाराच्या समोर आहे. बस 10 किलोमीटर अंतर असेल खामगावपासनं आणि इथे आहे श्री मारुती संस्थान वाघडीकडे जाणारा रस्ता. अर्थात इथे एक स्टॉपसारखं केलं आहे आणि हा जो रस्ता आहे हा पुढे बुलढाणाला जातो बोथा घाटातून. छोटं बस स्थानकसारखं आहे. आता इथनं आपल्याला थोड्या अंतरावर गेलं की हनुमंतरायांचं ऐतिहासिक मंदिर आहे. हे बघा, हा रस्ता आहे. पुढेही भरपूर असे झाडं आहेत आणि छान असं वातावरण आहे, तलावही आहे. हे बघा, इथेही लिहिलं आहे श्री मारुती संस्थान वाघडी. तिकडनं आपल्याला जायचं आहे समोर. तर अगदी जो मुख्य रोड आहे बुलढाणा रोड, त्यातून वाघडीकडे म्हणजे वाघडीचा या हनुमंतरायांच्या मंदिराकडे जो येणार रोड आहे तो इथे मंदिराकडे येऊन अगदी संपतो. अगदी चांगला रोड आहे आणि मग इथे तुम्हाला अगदी सुंदर निसर्गरम्य असं हनुमंतरायांचं मंदिर दिसायला लागतं. हे जागृत असं देवस्थान आहे वाघडीचे मारुतीराया. आल्या आल्या देवालयाचं प्रवेशद्वार आहे, अगदी सुंदर असं. माहिती आपण आज जाऊया. चला तर आज जाऊया आणि मारुतीरायांचं दर्शन घेऊया. वाघडी हे खूप पुरातन असं गाव आहे आणि इथे मारुतीरायांचं ऐतिहासिक मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामींनी या मंदिराची स्थापना केली आहे. इथे बरेच भंडारे वगैरे कार्यक्रम वगैरे होतात, तेव्हाही तुम्ही इकडे येऊ शकता. इथे विहीर आहे खरं तर. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी हे छत्र केलं आहे वर. इथनं कळस दिसतो, तोही मी तुम्हाला दाखवतो, पण आधी आपण मुख्य देवालयात जाऊया. आज जाताना इथे आधी श्री भैरवनाथ आहे, त्यांचं दर्शन घेऊया. सुंदर अशी त्यांची प्रतिमा आहे. भैरवनाथांच्या दर्शनानंतर आता आपण श्री मारुती संस्थान वाघडी अर्थात मारुतीरायांच्या या ऐतिहासिक देवालयात प्रवेश करूया. खूप जुनं मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर आहे आणि मग इथे तुम्ही मुख्य देवस्थानात येऊन पोहोचता. हा सभामंडप आहे आणि समोर आहे गर्भगृह. गर्भगृहात साक्षात मारुतीराया विराजमान आहे. त्यांना नमस्कार करूयात, दर्शन घ्या. चला तर मारुतीरायांचे दर्शन घेऊया. वाघडी येथील म्हणजे अर्थात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वाघडी हे जे गाव आहे ते एक ऐतिहासिक गाव आहे. आता गाव नसेल तरी गाव नाही राहिलं तरी इथले जे मारुतीराया आहे ते साक्षात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले आहे. नमस्कार करा. सुंदर असे मारुतीराया बघा. हे जागृत देवस्थान आहे आणि पंचक्रोशीतलं प्रसिद्ध असं हे देवस्थान आहे. नमस्कार करूयात. तर आपण वाघडीच्या मारुतीरायांचे दर्शन घेतलं. अगदी सुंदर ऐतिहासिक प्रतिमा आहे आणि माझ्यासोबत जोशी गुरुजी आहे जे या देवालयाचे पुजारीसुद्धा आहेत. नमस्कार. नमस्कार. गुरुजी, या देवालयाबद्दल मला सांगा ना, किती जुनं आहे किंवा काय आख्यायिका आहे? हे 400 वर्षापूर्वीचं आहे. ही समर्थ रामदास स्वामींनी इसवी सन 1645 स्थापना केलेली आहे. ही जागृत मूर्ती आहे, नवसाला पावणारी आहे. बरेचसे लोकांचं असं कुलदैवत आहे. जे लोक जावळं वगैरे चेंडीचे जे कार्यक्रम करतात ते इकडे होतात, इथे होतात. आणि खरं निसर्गरम्य भाग आहे हा, खूप सुंदर. म्हणजे खामगावच्या बाजूला सगळ्यात सुंदर भाग म्हटलं तरी या देवालयाचा परिसर आहे. बरोबर. कधी कधी इथे उत्सव कार्यक्रम असतो. उत्सव इथे हनुमान जयंती, रामनवमी आणि पोळ्याची यात्रा. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी इथे यात्रा असते. खूप मोठी यात्रा होते. आणि कसं असतं यात्रेचं स्वरूप काय होतं? म्हणजे दुकानं वगैरे असतात, किराणा आपल्या कटलरी वगैरे, फुल प्रसादाची दुकानं आणि हनुमंतरायांची यात्रा असते. हनुमंतरायांची. अच्छा, हे जे गाव म्हणजे पुराण काळात गावच होतं ना इथे वाघडी नावाचं? अजून पण इथे प्रथा आहे. पूर्वी लोक इथं बैल वगैरे दर्शनाला आणायचे.
अच्छा, म्हणूनच पोळ्याचे ओके, म्हणजे काय म्हणतात त्याला ते पाराचे हनुमंतराया, पाराचे हनुमंतराया होते वाघळीचे. आता ती कालांतराने प्रथा बंद झालेली आहे. कारण हे गावच नाहीसं झालं आहे, पण मारुतीराय मात्र इथे अनादी कालापासून तसेच आहेत आणि ते आजही तुम्ही तितकेच सुंदर असे दर्शन घेऊ शकता. जागृत असं देवस्थान आहे इथे. इथे सुंदर असं तलाव, छोटंसं वाघळीचं तलाव आहे. तलाव म्हणजे पाझर तलाव आहे. पाझर तलाव. ओके ओके. पावसाळ्यामध्ये भरला म्हणजे आपल्याला इथं 2 वर्ष तरी टंचाई येत नाही पाण्याची. ठीक. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. इथे आपण मारुतीरायांचं दर्शन घेतलंय सभा मंडपामध्ये. इथे समर्थ रामदास स्वामींचाही एक फोटो आहे पहा, त्यांनाही नमस्कार करा. हनुमान चालीसा आहे आणि इथे सुद्धा श्री मारुती स्तोत्र, हनुमानाष्टक, श्रीरामस्तुती वेगवेगळे केलेलं आहे. इथे बरेच दूरदूरून भाविक भक्त येतात. छान अशी इथे आरती सुद्धा होते. सकाळी इथे आरती असते मस्त, दूरवरपर्यंत आवाज जातो त्याचा. चला आता आपण बाहेर जाऊयात. नमस्कार करा. चला बाहेर जाऊयात. मी जेव्हा स्कूलमध्ये होतो ना तेव्हा आम्हाला हनुमान चालीसा, आय थिंक हा जुना फोटो आहे या देवालयाचा, तो अजूनही तिथे आहे. मग सद्गुरू श्री श्रीधर महाराज आठपुरेचं त्यांचाही एक फोटो आहे. हा परिसर आहे का देवालयाचा. इथे समोरच तुम्ही जेव्हा इथे खरं तर भंडारा वगैरेही असतो तर ते समोरच केलं जातं. चे रूम्स आहेत आणि ना या भागामध्ये देवालयाचं कळस दिसतं. आज नाहीच मी इथे आलो होतो, म्हटलं मारुतीरायांचं दर्शन घेऊया. तसं मी बऱ्याचदा इकडे बुलढाण्याकडे जाताना येतो. हे बघा, इथनं अगदी सुंदर असं कळस आणि भरपूर झाडं आहे. तर अजूनही झाडं पाहिजेत, कारण तुम्हाला माहितीच आहे खामगावचं तापमान. तर मुख्य मंदिरासमोरच इकडे भरपूर झाडी आहेत. हे बघा, गर्द झाडी आहेत आणि फार छान वाटतं. म्हणजे बाहेर खरं ऊन आहे खूप, पण इथे खूप सुंदर आहे. इथे भंडाराही होतो. म्हणजे इथे तुम्ही ज्यांचंही काही मागणं असतं किंवा ते मागणं जर पूर्ण होतं तेव्हा इथे भंडारा वगैरे दिला जातो. तर तो तुम्ही बाहेरही ठेवू शकता. त्याचबरोबर इथे खोल्या आहेत, भंडारगृह आहे, वॉशरूम आहेत, सुविधा आहेत सुंदर चांगल्याशा. या भागात जाणार तर इकडनं समोरनं वाघळीचं तलाव आहे, तेही दाखवतो मी तुम्हाला. इथे अनेक भाविक भक्त नेहमीच येत असतात. तर हे आहे वाघळीचं ऐतिहासिक तलाव. म्हणजे अगदी निसर्गरम्य भाग आहे. म्हणजे तुम्ही झाडं बघा किती जास्त आहेत आणि पाणी तसं इथे पाण्याची पातळी याच्यापेक्षाही जास्त असते. जर पाऊस जास्त झाला तर हे संपूर्ण तलाव भरून जातं. बाजूलाच रोहणा आहे, कंझारा आहे, याचे गाव आहेत आणि इकडे मधात अगदी सुंदर असं हे वाघळी म्हणून पुरातन गाव. आता गाव राहिलं नाही, परंतु हे देवालय तसंच आहे. म्हणजे पुराण काळामध्ये या गावाचे हे मुख्य दैवत होते आणि गाव नाहीचं झालं, पण गावातील मुख्य दैवत अर्थात वाघळीचं हे मारुतीराया आजतागायत आपल्या सोबत आहेत. तर हे असं सुंदरसं तलाव. चला आता आपणही निघूयात. तर आज भरपूर अशी हवा आहे. आय होप की तुम्हाला श्री मारुती संस्थान वाघळी मारुतीरायांचं ऐतिहासिक मंदिर नक्की पाहायला आवडेल जेव्हा तुम्ही इथे याल. खामगावकर असणार किंवा बुलढाण्याचं असणार तरी इकडे नक्की या. मारुतीरायांचं दर्शन घ्या. जागृत असं देवस्थान आहे, तुम्हाला नक्की आवडेल इथे आल्यानंतर. आणि तुम्ही परिवारासोबत आलात तर आणखीनच चांगलं. एक दिवसाची तुमची ट्रिप होईल अशी ही जागा आहे. असं हे सुंदरसं ऐतिहासिक मंदिर नक्की सगळ्यांनी एकदा तरी पाहायला हवं, यायला हवं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब
सबस्क्राईब करायला विसरू नका. आज भरपूर अशी हवा आहे, त्यामुळे हवेचा आवाज तुम्हाला थोडा येईलच. भेटूया लवकरच. बाय, टेक केअर. जय श्री हनुमंतराया, जय श्रीराम. बाय.